MNT मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपणला सर्वांना माहीतच आहे की मूल निवासी संघटन हे तळागाळामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतामध्ये काम करणारं एक राष्ट्रव्यापी संघटन आहे. नुकतीच या संघटनेची नवीन कार्यकारिणी बनवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये बरेच काही बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचे दुष्यंत पाटील यांची नॅशनल व्हाईस प्रेसिडेंटमध्ये निवड करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम पाटील सर, तुमचं खूप खूप अभिनंदन पाटील सर याच्याबद्दल, आणि पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा पण देतो आम्ही. तत्पूर्वी आपण पाटील सरांनाही विचारू की पाटील सर जवळपास 20 ते 22 वर्षापासून मूलनिवासी संघटनामध्ये काम करत आहेत. तर एक सामान्य कार्यकर्त्यापासून तर आता नॅशनल व्हाईस प्रेसिडेंटपर्यंत त्यांचा जो काही प्रवास राहिलेला आहे, हा प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. थँक्यू. MNT मराठीचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो. नुकतीच केंद्रीय कार्यकारिणीचा विस्तार झालेला आहे आणि त्यामध्ये माझी राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्या लाईफमध्ये, माझ्या जीवनात, की मी कधी असा विचार केला नव्हता की एवढ्या मोठ्या म्हणजे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये माझी वर्णी काहीतरी लागणार आहे. परंतु मागील 1998 पासून मी चळवळीमध्ये आहे आणि त्या काळामध्ये बामसेफचा तोही काळ जो होता तो पीक काळ होता. कारण मी ज्या मूळ निवासी संघामध्ये काम करतो ती बामसेफची एक ऑफशूट विंग आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही 98मध्ये संघटनेमध्ये जेव्हा प्रवेश केला होता तेव्हा मी अनमॅरिडही होतो आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मी सतत बामसेफमध्ये आणि मूळ निवासी संघामध्ये काम करतो आहे. तर तेव्हापासून आम्ही इन्फॉर्मली मूळ निवासी संघ चालवायचा, बामसेफच्या स्टेजवर मूळ निवासी संघ चालवण्यात येत होता. तर त्यामध्ये सुद्धा मी मूळ निवासी संघातच मला म्हणजे युवक असल्यामुळं त्यांनी त्यावेळेस मूळ निवासी संघाची माझी निवड करण्यात आली होती. आणि पहिल्यांदा मी औरंगाबादचा संयोजक म्हणून जेव्हा मूळ निवासी संघ रजिस्टर करण्यात आला तर तेव्हा मूळ निवासी संघाचा औरंगाबाद संयोजक म्हणून माझी निवड करण्यात आली होती. तर तेव्हापासून तर आजपर्यंत माझा हा प्रवास जो आहे तर तो एक जवळपास 22 वर्षाचा प्रवास झालेला आहे 98 पासून. आणि खालच्या स्तरापासून तर आता एक संधी मिळालेली आहे की नॅशनल लेवलवर, राष्ट्रीय पातळीवर चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी या अनुषंगाने मला मिळाली. माझा आनंद मी समजतो आणि म्हणून संघटनेने मला घेतलं, त्याबद्दल मी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणखी एक तुमच्याशी प्रश्न आहे सर, की लोकांचं मूल निवासी संघाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर लोकांना अशी अपेक्षा आहे आणि किंवा लोकांना असं वाटतंही की मूल निवासी संघटन हे एकमेव संघटन असं आहे भारतातलं की जे व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सक्षम आहे. तर MNT मराठीकडून माझा असा प्रश्न आहे सर, की व्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून मूल निवासी संघटन कशा पद्धतीने बघत आहे? हां, तुम्ही जे बोललात की मूळ निवासी संघ हे एकमेव संघटन आहे. भारतामध्ये अनेक संघटना याच्यामध्ये व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये काम करत आहेत आणि त्याच्यामुळे आमचा काय असा अट्टहास नाही आहे की मूळ निवासी संघ हा एकमेव संघटन आहे. कारण चळवळीचं जे काम आहे ते अनेक अंगाने चालत असतं. त्या अनेक अंगामध्ये एक मोठा भाग मूळ निवासी संघाचा आहे, हे मात्र नाकारता येणार नाही. मूळ निवासी संघ जे आहे हे संपूर्ण देशामध्ये ज्याला आपण संविधानिक लँग्वेजमध्ये OBC, SC, ST, मराठा, मुस्लिम आणि धर्मांतरित जे लोक आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, तर हे जे काही मूळ निवासी समाजातून किंवा SC, ST, OBC पासून जे धर्मांतरित झालेले लोक आहेत, 6018 पगड जाती ज्या आहेत त्याच्यातून कन्व्हर्टेड झालेले जे लोक आहेत, तर त्या लोकांचा समूह, त्या लोकांचा समाज म्हणजे आम्ही मूळ निवासी समाज असं म्हणतो. कारण इतिहासामध्ये जाती व्यवस्था येण्यापूर्वी हे सगळे जे लोक आहेत, जे धर्मांतरित झालेले लोक आहेत किंवा आज जे OBC, SC, ST जे लोक आहेत, तर हे सगळे जे लोक आहेत आर्य ब्राह्मणांच्या आक्रमणापूर्वी हे सगळे ह्याचे मूळ निवासी होते. परंतु आर्य ब्राह्मणाच्या आक्रमणानंतर यांच्यावर सांस्कृतिक आणि सामाजिक गुलामगिरी थोपल्यानंतर यांना व्यवस्थितपणे जाती व्यवस्थेमध्ये विभक्त करण्यात आलं आणि त्याच्यामुळे त्यांना आज संविधानिक लँग्वेजमध्ये त्यांचे अधिकार मिळण्यासाठी OBC, SC, ST करण्यात आलं आहे. आणि त्याच्यामुळे यांना एकत्र करत असताना आणि ही सगळी भारतातली विषमता जी आहे ती नष्ट करत असताना मूळ निवासी ओळख ही घेऊन आम्ही पुढे जात आहोत. कारण ती त्यांची ओरिजिनल आमची ही ओळख आहे आणि त्याच्यामुळं मूळ निवासी ओळखीचा आधार घेऊन आणि त्या ओळखीचा रिकॉल देऊन आम्ही लोकांना ऑर्गनाईज करत आहोत आणि एक मोठं काम ह्या देशामध्ये मूळ निवासी संघाच्या वतीनं होत आहे. ठीक आहे. मूल निवासी संघाकडून मागच्या जवळपास 2 वर्षापासून
BS4 नावाचा एक कार्यक्रम चालू आहे. तर काय आहे हा BS4 कार्यक्रम, याचा पूर्ण BS4चा फुल फॉर्म काय आहे, हा कार्यक्रम काय आहे आणि देशभरामध्ये तुम्ही कशा पद्धतीने हा कार्यक्रम राबवतायत आणि शिवाय याचा कशा पद्धतीने रिस्पॉन्स जनतेकडून येतोय, याचा थोडंसं संक्षिप्तमध्ये सांगा सर. बघा, असं आहे की BS4 कार्यक्रमाचा तुम्ही उल्लेख केलेला आहे. एक मोठा महत्वाकांक्षी कार्यक्रम मूळ निवासी संघाच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये जागृतीच्या अनुषंगाने राबवण्यात आलेला आहे. BS4 म्हणजे काय आहे की एक बी आहे आणि 4 यस आहेत असं आहे. तर बी फॉर आहे भारत, भारतीय, आणि यस फॉर आहे संविधान, सम्मान, सन्मान, सुरक्षा आणि संवर्धन. अशा प्रकारे BS4चं असं लॉंग फॉर्म आहे. आता हा जो कार्यक्रम आहे BS4चा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगाने जागृतीचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे, हे याच्यामुळे घेण्यात आलेलं आहे की आपण बघत असाल की मागील 70 वर्षामध्ये जेव्हा भारताचं संविधान देशामध्ये आलं, तर तेव्हा पहिल्यांदा एक व्हायला पाहिजे होतं की जो कायदा ह्या देशामध्ये आलेला आहे, त्या कायद्याची जागृती, तो कायदा काय सांगतो, तो कायदा जनतेला काय देतो, तो कायदा सरकारकडून काय करू अपेक्षित आहे कारण कायद्याला, घटनेला किंवा भारतीय संविधानाला, तर याची माहिती जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. परंतु आपल्याला माहीत आहे की 1950 पासून ज्या सरकार आल्यात, जे सरकारमध्ये ज्या काय लोक आलेले आहेत, तर त्यांनी कधीही भारतीय संविधानाच्या अनुषंगानं समाजामध्ये जागृती पसरवली नाही. आणि म्हणून कायदा फार चांगला असला तरी जनतेला हा माहीत नाही आहे, आणि जनतेला माहीत नसल्यामुळं त्या कायद्यामध्ये आपले अधिकार कसे घ्यायचे लोकांना कळत नाही. आणि म्हणून आपण बघत असाल की 70 वर्षामध्ये आज लोकांना संविधान माहीत नसल्यामुळं लोकांना आपले अधिकार कसे घ्यायचे हे माहीत नाही. दुसरी गोष्ट की काही म्हणजे सामाजिक संघटना ज्या, जसं मूळ निवासी संघ आहे किंवा इतर आणखी संघटना आहेत, तर बऱ्याच संघटना भारतीय संविधानाच्या अनुषंगाने देशभरामध्ये काम करत आहेत. परंतु जनतेमध्ये याची जागृती होताना दिसत नव्हती आम्हाला, आणि त्याच्यामुळे आम्ही असा कार्यक्रम बनवला की जोपर्यंत भारतीय संविधानाची जागृती गळापर्यंत होणार नाही. आपल्याला माहीत आहे की देशामध्ये बऱ्याच संघटनांनी या म्हणजे UG पास म्हणजे PG पासून तर खालच्या म्हणजे 12वीपर्यंत 10वीपर्यंत भारतीय संविधान शिक्षण याच्यामध्ये सिलेबसमध्ये आणलं पाहिजे अशी डिमांड होती. परंतु सरकारने, राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारने याच्यावर कसल्याही प्रकारचा विचार केलेला नाही. फक्त प्रियम्बल त्यांनी प्रायमरी याला दिलेलं आहे वाचण्यासाठी, पण त्याच्याने चालणार नाही. तर भारतीय संविधानामध्ये कसल्या प्रकारचे अधिकार दिलेले आहेत, सरकारची काय ड्युटी लावलेली आहे संविधानाने, न्यायपालिकेची काय ड्युटी आहे, अशा प्रकारचा समज जो द्यायला पाहिजे जनतेला, पण सरकारने याच्यावर काम केलं नसल्यामुळं वारंवार मागणी होत असताना सुद्धा सरकार याच्यावर काम करत नाही. आणि म्हणून ह्या कायद्याची देशभरामध्ये माहिती व्हावी आणि लोक आपल्या अधिकाराप्रती अवेअर व्हावे, संविधानाने लोकांना काय दिलेलं आहे, संविधान काय करू इच्छिते, आणि त्याच्यामुळं हे माहिती होण्यासाठी मूळ निवासी संघाने एक व्यापक कार्यक्रम बनवलेला आहे की भारतीय संविधान घराघरापर्यंत, गल्ल्यापर्यंत, गावागावामध्ये पोहोचलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये भारतीय संविधानाच्या अनुषंगानं जे संविधान विरोधी ज्या संघटना आहेत किंवा संविधान विरोधी जे लोक आहेत, ते संविधानाच्या विरोधामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करत आहेत. गैरसमजच नाही तर संविधानाचा द्रोह करण्याचं काम करत आहेत. बरोबर आहे. तुम्ही आता सध्या बघितलं असेल की संविधान जाळलं गेलं, संविधान बदलण्याच्या म्हणजे सरकारमध्ये बसलेले लोक बोलतात, खुलेआमपणे बोलतात. याचं कारणच हे आहे की जे संविधान द्रोही लोक आहेत त्यांना समाजामध्ये माहीत होऊ द्यायचं नाही आहे, आणि त्याच्यामुळं त्यांना कॉर्नर करण्यासाठी, समाजामध्ये भारतीय संविधानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ह्या देशामध्ये संविधानिक क्रांती करण्यासाठी मूळ निवासी संघाने हा BS4 कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. आता सध्या ऑगस्ट महिना चालू आहे सर, आणि मागे काही दिवसापूर्वी 9 ऑगस्ट हा दिवस मूल निवासी दिवस आहे, याला युनोने पण मान्यता दिलेली आहे. परंतु भारतामध्ये बहुतेक ठिकाणी आणि बऱ्याचशा सरकारने हा दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केलेला आहे, किंबहुना बऱ्याचशा लोकांनाही तसंच वाटतं आहे. तर मूल निवासी संघाकडून वेगवेगळे प्रयत्नही करण्यात आलेले आहे आणि MNT मराठीने त्याचा फीडबॅकही घेतलेला आहे. तर हा जो मूल निवासी दिवस आहे याबद्दल थोडंसं तुम्ही प्रकाश टाका याच्यावरती. बघा, मूळ निवासी संघाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये 9 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय मूळ निवासी दिवस साजरा होतोय. एक युनोची आपल्याला मिळालेले गिफ्ट आहे की त्यांनी संबंध जगामध्ये त्या देशातले जे मूळ निवासी लोक आहेत त्यांना आपली सभ्यता, आपला इतिहास आणि आपलं जे काही कल्चर आहे ते सुरक्षित करण्यासाठी, संरक्षित करण्यासाठी त्यांना एक अधिकार दिलेला आहे की तुम्ही तुमचा सगळा इतिहास जो आहे तो संरक्षित करण्यासाठी ह्या दिवसाच्या अनुषंगाने तुम्ही कार्यक्रम घेतले पाहिजे, तुम्ही एकत्र आले पाहिजे. हा एक फार मोठी गिफ्ट युनोची आहे. त्याच्यामुळं मी त्यांचे संघटनेचे आभार व्यक्त करतो. मूळ निवासी ओळख जशी देशभरामध्ये पसरत आहे,
परंतु ह्या देशामध्ये ऑलरेडी आदिवासी नावाचा एक समूह फार वर्षापूर्वीपासून ह्या ठिकाणी राहतो. ते एक ट्रायबल जे समूह म्हणजे ट्रायबल ज्या जमाती आहेत त्यांना जनरली आदिवासी म्हणलं जातं. परंतु जे अनटचेबल लोक राहिलेले आहेत, जे अस्पृश्य राहिलेले आहेत किंवा जे शूद्र म्हणून मागच्या वैदिक काळामध्ये किंवा इंग्रजांच्या मोगल काळामध्ये शूद्र नावाने त्यांची जी ओळख होती, ते सुद्धा लोक आहेत. तर ते सुद्धा आपला जर इतिहास तपासला तर ते ह्या देशाचे मूळ निवासी लोक आहेत. आज तर एवढंच नाही तर आर्य ब्राह्मणांचा जो इतिहास आहे, त्यांचे जे लीडर्स राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा या त्यांच्या ग्रंथांमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की आम्ही बाहेरून आलेलो आहोत, इथले जे अतिशूद्र जे आहेत आणि आदिवासी आहेत ते ह्या देशाचे मूळ निवासी लोक आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, इंग्रज शासक आले, त्यांनी सुद्धा शोध लावला आणि त्यांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की ह्या देशातले जे मूळ निवासी कोण आहेत ना बाहेरून कोण लोक आलेले आहेत. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ही आहे की DNA रिसर्च मागे झाला. तर DNA रिसर्चच्या माध्यमातून हे सिद्ध झालेलं आहे की या देशातले जे लोक मूळ निवासी जे लोक आहेत त्यांचं DNA मॅच करतं आणि जे लोक एका काळामध्ये जे बाहेरून आलेले या देशामध्ये त्यांनी राज्य केलं आणि आजही ते पॉवर स्ट्रक्चरमध्ये आहेत, तर त्या लोकांचं DNA इथल्या मूळ निवासी लोकांची मॅच करत नाही. आणि त्याच्यामुळं मूळ निवासी ही जी काही ओळख आहे ही अत्यंत महत्त्वाची ओळख आहे. आदिवासी जी काही ओळख ह्या देशामध्ये 9 ऑगस्टला आदिवासी दिवस साजरा केला जातो. माझं असं व्यक्तिगत मत आहे की आदिवासी दिवस म्हणजे एक मूळ निवासी समाजातला जो एक वर्ग जो आहे तो जमात म्हणून म्हणजे जंगलामध्ये राहणारा किंवा मग जंगलातून बाहेर आलेला किंवा त्यांच्यावर म्हणजे जे ट्रायबल समूह आहेत तर यांनाच फक्त ती ओळख प्राप्त होते आदिवासी म्हणलं की. कारण हा इस्टॅब्लिश झालेला मुद्दा आहे. ॲक्च्युली आदिवासी म्हणलं की आधीपासून राहणारे लोक, त्याच्यामध्ये आम्ही आहोत. परंतु इस्टॅब्लिश काय झालेलं आहे की आदिवासी म्हणल्या आमच्या पुढे ट्रायबल लोक पुढे येतात आणि त्याच्यामुळं ट्रायबल लोक पुढे आल्यामुळे आणि ट्रायबल समूहामध्ये असं एक प्रचार केला जात आहे की आदिवासी म्हणलं की हेच लोक देशाचे मूळ निवासी आहेत. परंतु इतिहास हे सांगत नाही, इतिहास असं सांगत नाही. आणि म्हणून आदिवासी दिवस साजरे करणं मला असं वाटतं की हे काही संयुक्तिक नाही आहे. म्हणजे आदिवासी लोक हे मूळ निवासी लोक आहेत, त्याचबरोबर अस्पृश्य जे लोक मागच्या काळामध्ये होते ते लोक मूळ निवासी लोक आहेत. जे शूद्र लोक राहिलेले आहेत ब्राह्मणी व्यवस्थेनुसार तर ते लोक आहेत ह्याचे मूळ निवासी आहेत. तर त्याच्यामुळे या सगळे लोक मूळ निवासी असल्यामुळं आदिवासी दिवस जो काही आहे हा न्याय देणारा दिवस नाही आहे, हा लोकांना एकत्र करू शकत नाही आणि त्याच्यामुळे मूळ निवासी जी ओळख आहे म्हणून मूळ निवासी दिवसच आपण साजरा केला पाहिजे. आणि इंडिजिनियस डे आहे जोचा अर्थ जो आहे तो मूळ निवासीच होतो, आदिवासी होत नाही. आणि त्याच्यामुळे मूळ निवासी दिवसच आपण साजरा केला पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे, धन्यवाद सर. आणखी एक विचारणा होती, आता तुम्ही नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट आहात आणि मूलनिवासी संघाकडून तुमच्याकडे एक मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. तर आमचा असा प्रश्न होता सर की ज्या पद्धतीच्या क्रिया या ब्राह्मणवादी सरकारकडून घडवून आणल्या जातात, जसं कुठे संघटन चांगलं चालायला लागलं किंवा लोक एकत्रित व्हायला लागले की एका ठिकाणी मूर्ती विटंबना झालेली दिसते किंवा दुसऱ्या ठिकाणी आणखी काहीतरी अशा गोष्टी त्या करतात की ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात आणि समाज प्रतिक्रियावादी होतो. मग अशा वेळेवरती समाजाचा वेळही खूप खर्च होऊन जातो, समाजाचा पैसाही खर्च होतो आणि याच्यामध्ये आंदोलन जे आहे आंदोलनाची गती ही कमी होऊन जाते आणि याचा फायदा कुठेतरी ब्राह्मणवादी लोकांना होतो. तर याच्यासाठी तुम्ही लोकांना काय संदेश द्याल सर? असं आहे की बघा, तो जसं मी सांगितलं मगाशी की तो एक आक्रमणकारी वर्ग आहे, तो आजही तेच काम करतोय. तर तो त्याचं अधिपत्य टिकवून ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या योजना म्हणजे आखत असतो. ह्या जे तुम्ही जो उल्लेख केला की लोक प्रतिक्रिया देतात, तर काय असतं एक म्हणजे जे मागास वर्ग जे असतात किंवा मागास जो समूह असतो, समाज असतो, मागास समूह जो आहे तो नेहमी प्रतिक्रियावादी असतो. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्याला कळत नाही की ते कशातून होत आहे. एखादी घटना झाल्यानंतर तो त्याची प्रतिक्रिया देत असतो. कारण तो एकतर त्याच्याकडे शिक्षण नसतं, त्याच्याकडे आकलन शक्ती नसते आणि त्याच्यामुळे घटना घडल्यानंतर तो त्याची प्रतिक्रिया देत असतो. हे शासक वर्गाला माहीत आहे. हा या देशातला जो ब्राह्मणवादी शासक आहे त्याला हे माहीत आहे की हा प्रतिक्रियावादी समूह आहे. म्हणजे मेजॉरिटी समजा बघितलं तर मूळ निवासी जे समाजातले जे काय OBC SC ST ज्या संघटना आहेत किंवा लोक आहेत हे मेजॉरिटी प्रतिक्रियावादी आहेत आणि त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया येत असतात. तर आता याच्यामध्ये होतं कसं की ब्राह्मणवाद्यांनी एक चांगल्या प्रकारची योजना बनवलेली आहे. काय की आपण आंदोलनाच्या सक्सेससाठी जे काही आपण साधनं आपण जोडतो किंवा आपले रोजचे कामधंदे करून जो काय आपण पैसा जोडतो आणि चळवळीसाठी खर्च करतो, तर त्यांना हे माहीत आहे की हा गरीब वर्ग जो आहे जो आंदोलन चालवतोय की थोडाफार त्यांच्यामध्ये विकसित झालेला जो काही नोकरदार वर्ग असेल किंवा पैसे कमवणारा जे बोटावर मोजणारे जे काही लोक असतील, हे याच्यावर पैसे खर्च करून आंदोलन उभं करतात. तर ते काय करतात, त्यांचे आपले जे रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस वेस्ट करण्यासाठी असे कार्यक्रम देत असतात प्रतिक्रियावादी. म्हणजे अशा घटना घडवून आणतात की हा वर्ग प्रतिक्रियामध्ये गेला पाहिजे आणि मग हा असा वर्ग प्रतिक्रियामध्ये गेल्यामुळे काय होते, आपले सगळे साधनं जे आंदोलनाच्या मुख्य दिशेने जे खर्च व्हायला पाहिजेत
तिकडे खर्च होत नाही, तर धरण्यावर खर्च होणार, मोर्चावर खर्च होणार, जिंदाबाद मुर्दाबादवर खर्च होणार, पॉम्पलेटवर खर्च होणार आणि अशावरच खर्च होतात. आणि त्याच्यामुळं मुख्य जो आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे, लोकांना संघटित करणे, लोकांचं संघटन बनवणे, जागृती करणे, याच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे याच्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून ते अशा प्रकारचा प्लॅन बनवतात. म्हणून मला समाजाला हे सांगायचं आहे की परत मी रिपीट करतो की ह्या देशामध्ये युद्ध सुरू आहे. आणि जर युद्ध सुरू आहे तर आमचे किती सैनिक मरतात हे आपण नाही बघितलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण जेव्हा युद्ध सुरू असते तर जेव्हा हे कन्सिडर करून चाललं जातं की आपला लॉस होणार आहे, आणि म्हणून युद्ध जिंकण्याच्या कसं जिंकता येईल तर त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. कारण शत्रू त्याचं काम करेल, त्याचं फंडामेंटल काम आहे की तुम्हाला प्रतिक्रिया देत तुमच्यावर असं काम करायचं की तुम्ही तुमचे साधनं आहेत वेस्ट केले पाहिजे. म्हणून युद्ध सुरू असताना सैन्य किती मेलं हे लक्षात ठेवण्यापेक्षा हे युद्ध उरलेल्या सैनिकांना जिंकता कसं येईल तर रडत बसण्यापेक्षा, प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा की आपल्या समोर जो शत्रू आहे त्याला नामोहरण कसं करायचं, त्याला बॅकफुटवर कसं आणायचं, या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून कारण मी आधीच सांगितलं की मागास लोक असल्यामुळे हे योजना कमी बनवतात आणि प्रतिक्रिया जास्त देतात, परंतु ज्या चाली किंवा ज्या स्टेप्स उचलायला पाहिजे, ज्या योजना बनवायला पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून हे एक आहे. पण आम्ही समाजाला सांगत आहोत की या देशामध्ये युद्ध सुरू आहे, त्याच्यामुळं ह्या आपला जो पुढचा जो शत्रू आहे त्याला सेटबॅक देण्यासाठी, त्याला काउंटर करण्यासाठी आपण निरंतर योजना बनवल्या पाहिजेत. कारण बरेच आणखी लॉसेस आपले होणार आहेत आणि हे लॉसेस होणार आहेत हे कन्सिडर करून आपल्याला त्याच्यावर चाल करायची आहे. मूळ निवासी ओळखीच्या संबंधानं आम्ही एक मोठं महत्त्वाचं पाऊल आणि BS पूर्व अभियानाच्या अंतर्गत ही संविधानाची जागृती हे आमचे 2 असे स्टेप्स आहेत की ह्या अनुषंगाने आम्ही शत्रूला काउंटर करण्यासाठी मोठं पाऊल या देशामध्ये उचललेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद सर, खूप चांगली माहिती दिलीत. आता एक शेवटचं फक्त, आता तुम्ही उपाध्यक्ष आहात राष्ट्रीय, तर जनतेला, मूलनिवासी बहुजन समाज जो आहे याला एक 2 शब्दामध्ये तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता जाता सर? हां, मला या अनुषंगानं एवढंच सांगायचं आहे की ह्या देशामध्ये सध्या जी स्थिती सुरू आहे, आज जरी असं दिसत असलं की ब्राह्मणवादी शासक जो आहे तो वरचढ झालेला आहे, परंतु मला जनतेला हे सांगायचं आहे की त्याचं सगळं वागणं खोटं आहे आणि जनतेला हे माहीत आहे की सगळं वागणं त्याचं खोटं आहे. आणि म्हणून तो बॅकफुटवर आहे. तो जे काही करतोय तो लोकशाहीच्या नावाखाली करतोय. तो असं म्हणू शकत नाही खुलेआम की मग आम्हाला हुकुमशाही आणायची आहे. इतकं मोठं त्याच्यावर दडपण आलेलं आहे की त्याला राज्य करायचं आहे, पण तो असं म्हणू शकत नाही की आम्हाला राज्य करायचं आहे. तो लोकशाहीच्या नावाखालीच करतो. म्हणजे तो लोकशाहीच्या मूल्यांना नाकारू शकत नाही. हा आमचा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे, हा आमचा प्लस पॉईंट आहे. आणि म्हणून हा जो काही आमचा महत्त्वाचा जो गुण आहे तो गुण लक्षात घेता आपल्याला शत्रूला जर आपल्याला नमवायचं असेल किंवा शत्रूला आपल्याला जर हरवायचं असेल तर आपल्याला त्याच्या ताकदीचं संघटन बनवण्याची गरज आहे, लक्षात घ्या. आणि ह्या देशामध्ये संघटन निर्माण करण्याचं काम, तिसरं काम मी तुम्हाला सांगितलं, संविधानाची जागृती, मूळ निवासी ओळख रुजवणे, आणि तिसरं महत्त्वाचं काम मूळ निवासी संघाने हातामध्ये घेतलेलं आहे की ह्या देशामध्ये ताकदीचं राष्ट्रव्यापी संघटन उभा करणे. कारण ताकदीचं संघटन उभा केल्याशिवाय आपण यांना हरवू शकत नाही. आणि मूळ निवासी संघाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये म्हणजे जवळपास 30 राज्यामध्ये आम्ही याचं नेटवर्किंग करण्यामध्ये आम्ही सक्सेस राहिलेलो आहोत. आणि देशभरामध्ये संबंध 18 पगड जातीचे लोक याच्यामध्ये काम करतात, वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रांताचे. आणि म्हणून या संदेश मला हा द्यायचा आहे की निराश व्हायचं काही काम नाही आहे. काही जरी परिस्थिती असली तर निराश व्हायचं काम नाही आहे. शत्रू हा बॅकफुटवर आहे. आपल्याकडे आपले ऐतिहासिक पुरावे आहेत, आपल्याकडे संविधान आहे, आपल्याकडे आपली मूळ ओळख आहे. आणि त्याच्यामुळे हे जे काही आपल्याकडे गोष्टी आहेत या आधारावर आपण लवकरच हे युद्ध जिंकणार आहोत, ही लढाई जिंकणार आहोत. आणि आपलं संविधानाचे जे काही राज्य आहे, हे जी काही लोकशाही आहे, आपण अस्तित्वामध्ये आणणार आहोत. आणि त्याच्यामुळं जनतेला माझी अशी अपील असेल की मोठ्या प्रमाणामध्ये OBC, SC, ST, मराठा, मुस्लिम, धर्मांतरित जे लोक आहेत यांनी मूळ निवासी ओळखीखाली एकत्र येऊन मूळ निवासी संघामध्ये हिरिरीनं काम करायला पाहिजे. आणि येणारा वेळ आपला आहे आणि आपण बिलकुल पुढे वाढून या देशामध्ये मूळ निवासी राज्य निर्माण करण्याच्या म्हणजे स्टेपवर आपण पुढे आलेलो आहोत.
ठीक आहे, धन्यवाद सर. आणि पुन्हा एकदा तुमचं व्हाईस प्रेसिडेंटपदी जे तुमची निवड झालेली आहे त्याच्यासाठी तुमचं अभिनंदन MNT मराठीकडून, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत होते हे दुष्यंत पाटील सर, ज्यांनी आपल्याला मूल निवासी संघाची काय उद्देश आहे आणि त्याची कशी वाटचाल असणार आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे. तर बघत रहा MNT मराठी.